येणे मुखे तुझे वर्णे गुणनाम, हेच मज प्रेम दे देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेच मज सुख दे देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, ही मज विश्रांती दे देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, वाहे रंगी टाळी नाचे नवदास, हे देई हातास पाया सुख. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख दे देवा. तुका म्हणे माझा सकळ ही देह भाव, आणिक नको ठाव चिंतुयासी. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख दे देवा. तुकाराम महाराजांचा अभंग अतिशय उत्कृष्ट. मी तुझे रूप कसे पाहीन, हे महाराज या अभंगामध्ये विशद करतात. आपण हा मक्का पीक भिजवत आहेत, अशा प्रकारची सोडवळ आणि ही जोडवळ अशा पद्धतीने आपण मक्का लावलेली आहे. आपण स्वतःच्या बुद्धीच्या हिशोबानं अंतर्मशागत करण्यासाठी ही जागा सोडली आणि मक्का ही जवळजवळ एका पुरुषाच्या सुद्धा वर गेलेली आहे. या पिकाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण ही मोकळी जागा सोडलेली आहे. हे पाट पाणी येत आहे आणि असं भिजत आहे. तर अभंगाचा सारगर्भित अर्थ आपणास सांगायचा झाल्यास, तर या मुखानं तुझं नामस्मरण करावं आणि या डोळ्याने डोळे भरून तुझं रूप पाहील, या कानानं तुझं कीर्ती श्रवण करील, तुझी कीर्ती श्रवण करील आणि माझा सगळा देवभाव हा तुझ्या ठाई अर्पण करील. अशा प्रकारचा सारगर्भित अर्थ आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.